पक्ष वाढीसाठी आता आपले काय प्रयत्न असणार आहेत? जे अनिल भाईंनी आम्हाला ज्या कामाची सुरुवात करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे, ते काम पुढे न्यायचं आहे. तर या अगोदर पण आपण शहर प्रमुख पदावर होता, तर त्याचा अनुभव काय सांगा? खरं तर माझ्या नगर शहरातील युवकांना युवतींना या ठिकाणी आव्हान राहील की आपण आपल्या राजकारणाची सुरुवात समाजकारणाची सुरुवात कुठून करायची असेल तर ती शिवसेनेतून करावं. कारण की इथं काम करायला भरपूर वाव आहे. जो काम करेल तो पुढं जाईल. इथं कोणती घराणेशाही नाही. ज्या लोकांना समाजात विचारलं जात नव्हतं किंवा जास्त मोठी संधी नव्हती त्या लोकांना नगरसेवक मोठमोठ्या पदांवर हे शिवसेनेने पोहोचवलेले आहे. तर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून अहिल्यानगरमध्ये 2018 मध्ये महानगरपालिकेची जी निवडणूक झाली त्यामध्ये सर्वाधिक जे नगरसेवक निवडून आले होते ते शिवसेनेचे होते. पण या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा हा तिसरा क्रमांक आहे. तर यात काय झालं, म्हणजे कुठे आपण कमी पडलो? नाही, कुठं कमी पडलो म्हणण्यापेक्षा एक तर ऐन वेळेस युती तुटली आणि आम्ही जो काही रोडमॅप आखला होता त्याच्यावर आम्हाला जास्त काम करायला वेळ भेटला नाही. काही भागांमध्ये आमचा निसटता पराभव झालेला आहे. पराभव आम्ही मान्य जरी केला असेल त्याची कारणं सर्वश्रुत आहेत. राज्याचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या नगरचं विकास पत्र आहे, तर त्यांच्या माध्यमातून आपण काय प्रयत्न करणार की निधी कसा गोळा करता येईल? नगर शहरात मोठा निधी त्यांनी मागच्या वेळेस 150 कोटी रुपये यावेळेस नगर शहराच्या डीपी रस्त्यांसाठी दिलेला आहे. पुण्याच्या धर्तीवर मंडईच्या धर्तीवर बहुमजली पार्किंग हे कापड बाजाराच्या मध्यनगरामध्ये जर का उभं केलं तर निश्चित नगर शहराची बाजारपेठ वाचेल. आज अशी परिस्थिती आहे की बाजारपेठेत कुणी जायला धासावत नाही कारण की पार्किंगची व्यवस्था नाही. की यार आमची गाडी उचलली, आम्हाला माहितीच नाही नियम लागू झाला, ही गाडी उचलून घेऊन चालले. तर ह्याच्यामुळं कॉन्ट्रोवर्सी व्हायला लागली. आम्ही आयुक्तांना देखील सांगितलं की तुम्ही हे पठाणी वसुली करू नका. बरं, आता युवा पिढीला काय संदेश देणार आपण? युवा पिढीला एकच संदेश आहे की आपण ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमध्ये सर्वोत्तम करण्याचं काम आपण करा. पक्ष बांधणी कशा पद्धतीने केली जाईल इथून पुढे? जे युवक पुढे येतील, जे उमेदवार पुढे येतील त्यांना त्या शहराच्या बॉडीमध्ये घेऊन चांगल्या पद्धतीची नगर शहराची शिवसेनेची बांधणी उद्याच्या काळात आम्ही करतो. नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24. आता माझ्यासोबत संभाजी कदम आहेत. आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. सर्वप्रथम आपलं शहर प्रमुख पदी जी निवड झालेली आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि आता पक्ष वाढीसाठी आता आपले काय प्रयत्न असणार आहेत? खरं तर पक्षाने जी जबाबदारी दिली त्याबद्दल माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्ह्यातील अनिलजी शिंदे असतील, आमचे सगळे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी सगळे असतील, यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. खरं तर ही जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. या जबाबदारीतून काम पुढे न्यायचं आहे शिवसेनेचं. आणि जे या नगर शहराच्या शिवसेनेला अभिप्रेत आहे, जे नगरकरांना अभिप्रेत आहे, जे अनिल भाईंनी आम्हाला ज्या कामाची सुरुवात करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे ते काम पुढे न्यायचं आहे. याच्यामध्ये सगळ्याच शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं जे नगरकरांचे जे प्रश्न आहेत सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देणारी ही शिवसेना म्हणून नगर शहरात प्रसिद्ध आहे. आणि आपण आता पाहिलं असेल की सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 1,39,000 मतं शिवसेनेच्या उमेदवारांना या ठिकाणी नगर शहरात मिळालेली आहेत. त्याच्यामुळे निश्चित नगरकरांना शिवसेना आणि शिवसेना नगरकर हे एक वेगळं समीकरण आहे. तेच काम आम्हाला उद्याच्या काळात शहराच्या सगळ्या भागात करायचं आहे. बरं, या अगोदर पण आपण शहर प्रमुख पदावर होता, तर त्याचा अनुभव काय सांगणार? नाही, त्याचा अनुभव त्यावेळेस आम्ही भैयांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो. आजही चालू आहे. फक्त आमच्यामध्ये भैया नाही आहेत आणि आमचे सगळे पदाधिकारी हातात हात घालून आम्ही या नगर शहराच्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना कशी नेता येईल, शाखेचं विस्तारीकरण कसं करता येईल. नवीन युवकांसाठी हा प्लॅटफॉर्म अत्यंत योग्य आहे. खरं तर माझ्या नगर शहरातील युवकांना युवतींना या ठिकाणी आव्हान राहील की आपण आपल्या राजकारणाची सुरुवात समाजकारणाची सुरुवात कुठून करायची असेल तर ती शिवसेनेतून करावं. कारण की इथं काम करायला भरपूर वाव आहे. जो काम करेल तो पुढं जाईल. इथं कोणती घराणेशाही नाही. आणि म्हणून शिवसेना ह्या नगर शहराच्या मध्ये 4 महापौर नगर शहरामध्ये बसवता आले आणि नवीन युवकांना या ठिकाणी संधी. आम्ही पाहिलं असं आपण की कोणताही पार्श्वभूमी नसणाऱ्या माणसांना किंवा उमेदवारांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळं नगरकरांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं एक माहोल तयार होतो की खऱ्या अर्थानं न्याय कोण देते तर ती शिवसेना देते. आणि म्हणून ज्या लोकांना समाजात विचारलं जात नव्हतं किंवा जास्त मोठी संधी नव्हती त्या लोकांना नगरसेवक
मोठमोठ्या पदांवर हे शिवसेनेने पोहोचवलेले आहे. बरं, एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून अहिल्यानगरमध्ये 2018 मध्ये महानगरपालिकेची जी निवडणूक झाली त्यामध्ये सर्वाधिक जे नगरसेवक निवडून आले होते ते शिवसेनेचे होते. पण या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा हा 3रा क्रमांक आहे. तर यात काय झालं, म्हणजे कुठे आपण कमी पडलो? नाही, कुठं कमी पडलो म्हणण्यापेक्षा एक तर ऐन वेळेस युती तुटली आणि आम्ही जो काही रोडमॅप आखला होता त्याच्यावर आम्हाला जास्त काम करायला वेळ भेटला नाही. आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्याच्यामध्ये वेळ गेला आणि निवडणुकीला आम्ही ज्या पद्धतीने सामोरं गेलो त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला योग्य पद्धतीचं पॅनल करता आले असते, पण ते आमच्याकडून होऊ शकले नाही. ठीक आहे, आजही आम्हाला चांगली मतं मिळालेली आहेत नगर शहरात. काही भागांमध्ये आमचा निसटता पराभव झालेला आहे. पराभव आम्ही मान्य जरी केला असेल त्याची कारणं सर्वश्रुत आहेत. एकीकडं दोन्ही राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी आणि एकीकडे शिवसेना ही एकाकी या नगर शहरात विरोधाच्या भूमिकेतून पण सर्वसामान्यांचे विषय घेऊन या नगर शहरामध्ये लढत होती. बरं, आता युवकांच्या रोजगारासाठी जो प्रश्न आता उपस्थित होतोय, खूप वर्षापासून हा प्रश्न आहे. खरं तर प्रयत्न बरेच जण करतात ते, पण आता आपल्या माध्यमातून आपण काय प्रयत्न करतो? आम्ही याच्या पहिलेही रोजगार मेळावा या दर 2 वर्षाला या नगर शहरामध्ये आम्ही कायम स्वतः भरवतो आम्ही शिवसेना म्हणून. आणि त्याच्यातून आम्ही जवळपास 3-3, 4-4 हजार मुलांचे इंटरव्ह्यू घेतो. मोठमोठ्या नगर, सुपा, पुणा, संभाजीनगर इथून कंपन्यांना आम्ही त्या ठिकाणी नगरमध्ये पाचारण करतो आणि चांगल्या मुलांना इथं जॉब मिळाले पाहिजे. नवीन नवीन सेक्टरमध्ये मुलं मुली या नगर शहराचा जो यूथ आहे त्यांना बाहेर जायची गरज नाही पडली पाहिजे. अशा पद्धतीचं खरं तर आमचं या ठिकाणी नगर शहरामध्ये लक्ष आहे. आता एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून देखील नगर शहरामध्ये कशा पद्धतीचे अजून रोजगार आणता येतील. उदय सामंत साहेबांकडे MSCBचा याचा MIDCचा विषय आहे, त्यांच्याकडे ते खातं आहे, तर त्यांच्याशी आम्ही सातत्याने आता इथून पुढच्या काळात बोलणार आहोत. नगर शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि काही सेक्टरमध्ये आपण जर का चांगलं काम उभं करू शकलो तर निश्चित इथलच्या युवकांना बाहेर जायची गरज पडणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या नगरचं विकास पत्र आहे, तर त्यांच्या माध्यमातून आपण काय प्रयत्न करणार की निधी कसा गोळा करता येईल? एक तर सर्वात पहिले की नगर शहरात मोठा निधी त्यांनी मागच्या वेळेस 150 कोटी रुपये यावेळेस नगर शहराच्या DP रस्त्यांसाठी दिलेला आहे. इथून पुढच्याही काळात शिंदे साहेबांचं नगर शहरावर विशेष असं प्रेम राहिलेलं आहे. ते निश्चित आमचं त्यांच्याकडं मोठमोठे प्रोजेक्ट करत असतानाच नगर शहरातील पार्किंगची व्यवस्था ही अत्याधुनिक झाली पाहिजे. पुण्याच्या धर्तीवर, मंडईच्या धर्तीवर बहुमजली पार्किंग हे कापड बाजाराच्या मध्यनगरामध्ये जर का उभं केलं तर निश्चित नगर शहराची बाजारपेठ वाचेल. आज अशी परिस्थिती आहे की बाजारपेठेत कुणी जायला धाजावत नाही कारण की पार्किंगची व्यवस्था नाही. आणि म्हणून शॉपिंग सेंटर असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, नगर शहरातील प्रमुख ज्या वाहनतळ आहेत, वाहनतळाचे रिझर्वेशन टाकले पण वाहनतळ ताब्यात घेतले नाही किंवा वाहनतळ तिथं चालू झाले नाही, तर याच्याकडेही आमचं लक्ष राहणार आहे. नगर शहरातील सगळ्याच बाजूने आपल्याला नगर शहरात काम करावं लागेल. रस्ते चांगले केले तर पार्किंगचे प्रश्न येतं. आता पार्किंगचा प्रश्न उभा राहिला की आता ते गाड्या उचलायला गेले तर 700 रुपये 600 रुपये लगेच मागायला लागले. बरं, हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, हॉस्पिटलसाठी स्वतःच्या कामासाठी तालुक्यातले लोक येतात, त्यांना माहीत नसतं. ते म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आम्हाला कार्यकर्त्यांचे फोन येतात की यार आमची गाडी उचलली, आम्हाला माहितीच नाही, नियम लागू झाला, ही गाडी उचलून घेऊन चालले. तर ह्याच्यामुळं कॉन्ट्रोवर्सी व्हायला लागली. आम्ही आयुक्तांना देखील सांगितलं की तुम्ही हे पठाणी वसुली करू नका. कमी लोकांना शिस्त लावायसाठी पहिले तर आपण पुढे यायला पाहिजे. पार्किंगची तुमच्याकडे वाहनतळच नाही, तुम्ही रोडला गाडी न लावणार तर कुठे लावणार लोक? म्हणून हे प्रश्न उद्भवतात. तर ते देखील त्यांनी दर कमी करून तो विषय संपवला पाहिजे, निकाली काढला पाहिजे. बरं, आता युवा पिढीला काय संदेश देणार आपण? युवा पिढीला एकच संदेश आहे की आपण ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमध्ये सर्वोत्तम करण्याचं काम आपण करा. तुमच्यासाठी उभं राहण्याचं काम उद्याच्या काळात आपल्या पाठीशी शिवसेना करेल. पक्ष बांधणी कशा पद्धतीने केली जाईल इथून पुढे शिवसेना? इथून पुढच्या 3 महिन्याच्या काळामध्ये आम्ही नगर शहरामध्ये सगळीकडं फिरणार, प्रत्येक वॉर्ड निहाय जाणार. जे आता आमच्याकडून उमेदवार जे लढलेत, जे पराभूत झालेत, आम्ही त्यांच्या सगळ्यांशी संवाद साधून आपल्या भागात अधिकतम चांगलं काम करण्यासाठी जे युवक पुढे येतील, जे उमेदवार पुढे येतील, त्यांना त्या शहराच्या बॉडीमध्ये घेऊन चांगल्या पद्धतीची नगर शहराची शिवसेनेची बांधणी होत्याच्या काळात आम्ही करणार. एक जनतेला संदेश तुमच्याकडे? जनतेला शिवसेना तुमच्यासाठी कायम उभी आहे. ज्या वेळेस नगर शहरात असा कोणता प्रश्न उद्भवेल त्यावेळेस शिवसेना तुमच्या दारात, तुमच्या समोर असेल.
आणि नगर शहरात आपल्याला अत्यंत चांगलं काम उद्याच्या काळात या नगर शहरात करायचं आहे. लोकांनी देखील शिवसेनेच्या मागं उभं राहावं एवढंच आपल्या माध्यमातून नगरकरांना आवाहन करतो. धन्यवाद सर. कॅमेरामॅन मुहसिन शेखसह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.